महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सर्वात मोठा एक्झिट पोल समोर आलाय। या एक्झिट पोलच्या आकडेवारीने शिंदे फडणवीस अजितदादांची झोप उडवलीये। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार। कुणाला किती जागा मिळतायत ते सविस्तर पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज संपन्न झाली। विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58% मतदान झालं। ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत। यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याबद्दल संकेत मिळालेत। इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारताना दिसते। या निवडणुकीत महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 121 जागा मिळतील, तर इतरांना 10 ते 20 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। इलेक्टोरल एजच्या पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। भाजपला 78 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर शिंदे गटाला 26 जागा मिळतील, तर अजित पवार गटाला 14 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 60 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल। या निवडणुकीत ठाकरे गटाला 44 जागा मिळतील, तर शरद पवार गटाला 46 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपला 24% मतदान झाले, काँग्रेसला 17% मतदान, शिवसेना ठाकरे गटाला 15% मतदान, शरद पवार गटाला 14% मतदान, शिंदे गटाला 10% मतदान झाले, तर अजित पवार गटाला 6% आणि इतरांना 14% मतदान झाल्याचं वर्तवण्यात आले। ही आकडेवारी पाहिल्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येते, तर महायुतीला सर्वात मोठा धक्का बसलाय। यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। धन्यवाद।